चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जात तालुक्यात स्काउट गाईड गणवेश अनुदानातील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी। शैक्षणिक वर्ष संपत आले तरी गणवेश मिळेना। जिल्हाध्यक्ष अरुण आठवले आरपीआय यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे निवेदन। सांगली जात तालुक्यात समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्काउट गाईड गणवेश अनुदानात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ आठवले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत तातडीने चौकशी व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती जमाती वर्गातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारे प्रति विद्यार्थी 300 रुपये अनुदान संबंधित अधिकाऱ्यानं एका ठराविक ठेकेदारासोबत संगनमत करून मोठ्या प्रमाणात अपहार केल्याची माहिती समोर आली आहे। शाळांकडून एकाच दिवशी एकाच पुरवठादाराचं कोटेशन बिल व ठराव जबरदस्तीने घेतले गेले आहेत। शाळा व्यवस्थापन समितीला कापडाची गुणवत्ता तपासण्यास मज्जाव करण्यात आलाय। गणवेश प्रत्यक्षात न देता मोठी रक्कम ठेकेदाराकडे वर्ग करण्यात आली आहे। शैक्षणिक वर्ष संपत आले असतानाही अनेक विद्यार्थ्यांना अद्याप स्काउट गाईड गणवेश मिळाले नसल्यानं विद्यार्थी जुने व अपुरे गणवेश वापरत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे। हा प्रकार गरीब मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातील विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचं आठवले यांनी निवेदनात नमूद केलंय। संबंधित अधिकाऱ्यांवर स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी। सर्व आर्थिक व्यवहार कोटेशन व कागदपत्रांची छाननी करावी। दोषी अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई करावी। सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण गणवेश तात्काळ प्रदान करावेत। या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन न्याय व कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा अरुण भाऊ आठवले यांनी व्यक्त केली आहे। आरपीआय नेते निलेश पवार, गजानन कांबळे उपस्थित होते।